मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात विनोदाचा बादशाह असा सर्वात प्रथम नावलौकिक कमावलेला अभिनेता म्हणजे राजा गोसावी. चित्रपटसृष्टीमध्ये प्रचंड नाव कमावलेल्या या कलाकाराने संघर्षही भरपूर केलेला आहे. सुरुवातीला घरगडी, सुतारकाम अशी कामे करत मिळवलेले यश, नंतर पैशाअभावी उतार वयातील हाल अपेक्षा सहन करत त्यांनी जीवनभर कष्ट सोसले. त्यांच्या या संघर्षाबद्दल त्यांच्या मुलीने सविस्तर माहिती दिली. विनोदाचा राजा आयुष्याच्या शेवटी कसा गोसावी होऊन गेला हे ऐकताना मन हेलावून जाते. चला तर जाणून घेऊया त्यांची मुलगी म्हणजेच अभिनेत्री शमा देशपांडे मुलाखतीत नक्की काय म्हणाल्या. शमा देशपांडे यांनी मुलाखतीच्या सुरुवातीला आपल्या वडिलांच्या सुरुवातीच्या संघर्षाबद्दल सांगितले. त्या म्हणतात, बाबांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला. जेमतेम 4थीपर्यंत शिक्षण घेतल्यावर ते मास्तर विनायकांकडे घरगडी म्हणून काम करू लागले. पुढे सिनेमाच्या सेटवर सुतारकाम, मेकअपमॅन, लाईटवाला, प्रॉम्प्टर अशी कामे करता करता छोट्या मोठ्या भूमिका करायला लागले. अखेर जमलं हा त्यांचा पहिला मोठा सिनेमा होता. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. 1960 आणि 70 या दशकात ते विनोदाचे राजा म्हणून ओळखले जाऊ लागले. चित्रपटसृष्टीत नाव व्हायच्या आधीच त्यांचे लग्न झाले होते. माझ्या आईवडिलांचा विवाह साधारण 1949च्या आसपास झाला. माझ्या आईचे नाव सुनंदा होते. पुढे त्यांना 5 मुले झाली. आम्ही 2 मुली व 3 मुलगे अशी 5 भावंडे होती. 5 मुलांसोबतच ते आमच्या कुटुंबातील 25 ते 30 लोक सांभाळायचे. माझ्या आईकडच्या आणि आजोबांकडच्या सर्व नातेवाईकांना त्यांनी आधार दिला. हे करताना त्यांनी कायम मनाने विचार केला. लोकांसाठी करण्यात ते एवढे बुडाले की कधी गरिबी आली कळलेच नाही. मी माझ्या वडिलांचा सुवर्णकाळ आणि डाऊनफॉल एकाच वेळी पाहिला. पुढे उतारवयात त्यांना कामे मिळणेही कमी झाले. या काळात अनेक मुलाखतीत त्यांना अनेक वेळा प्रश्न विचारला जायचा की तुम्ही इतके वर्ष इथे काम करून काय कमावलं. तर त्यावर त्यांचे उत्तर असायचे की योगायोगाने कमावलं आणि भोगाभोगाने गमावलं. माझे जनता बँकेच्या खात्यात लाखो हशा आणि टाळ्यांचा बॅलन्स आहे. तीच माझी कमाई आहे. अत्यंत वाईट परिस्थितीतही ते विनोद करत हसत हसत जगायचे. ते शेवटपर्यंत परिस्थितीशी लढत राहिले. चित्रपट मिळणे कमी झाले तेव्हा ते वयाच्या 74व्या वर्षी नाटकात काम करू लागले. तेव्हा ते मला म्हणाले, माईबाई, आज वयाच्या 74व्या वर्षी मी उभा राहतोय, नाटकात काम करतोय, पण मला मदत तर दूर साध्या शुभेच्छा द्यायलाही कोणी नाही आहे. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील खिन्नता पाहून माझे मन तुटून गेले. याच नाटकाची तयारी करताना मेकअपच्या खोलीत चेहऱ्याला रंग लावताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते कोमात गेले. नंतर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यावर काही तासातच त्यांची प्राणज्योत मालवली. वडिलांच्या मृत्यूचा प्रसंग सांगताना ते अश्रू आवरू शकले नाहीत. राजा गोसावी हे विनोदाचे राजा होते, पण जाताना मात्र एखाद्या गोसाव्यासारखेच गेले. राजा गोसावी हे केवळ अभिनेते नव्हते, तर इतरांसाठी आयुष्यभर झटणारे मोठ्या मनाचे माणूस होते. पडद्यावर लाखो प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या कलाकाराच्या आयुष्याचा शेवट मात्र संघर्ष, आर्थिक अडचणी आणि एकटेपणात झाला. पण त्यांनी कधी हसणं सोडलं नाही किंवा परिस्थितीपुढे हार मानली नाही. त्यांच्या मुलीने सांगितलेल्या या आठवणी आपल्यासाठी प्रेरणादायक अशाच आहेत.